वयाचा आकडा वाढला तरी उत्साह मात्र नवा असावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग आणि आनंदाचा ठेवा असावा. कधी संसाराची धावपळ झाली तर कधी नात्यांची ओढ, पण स्वतःसाठी जगण्याला आता मिळाली आहे एक नवी गूढ. वाढदिवस म्हणजे अनुभवांची शिदोरी आणि नवीन स्वप्नांची भरारी. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मिळते मला नवी उभारी. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आहे. योगामुळे आपल्या आयुष्यात शिस्त आणि शांती येते, पण तुमच्यासारख्या चांगल्या लोकांमुळे त्यात आनंदाची भर पडते. आज माझा वाढदिवस आहे आणि तो मी तुमच्यासोबत साजरा करताना मला मनापासून आनंद होत आहे. वाढदिवस म्हणजे केवळ कॅलेंडरवरची तारीख किंवा वाढलेलं वय नसतं, तर तो आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. दैनंदिन धावपळीत आपण स्वतःला विसरतो. वाढदिवस आपल्याला थांबायला लावतो. गेल्या वर्षात मी काय कमावलं, किती आनंदी होतो आणि पुढच्या वर्षात मला स्वतःसाठी काय करायचं आहे याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. आजच्या दिवशी आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक शुभेच्छा देतात. यामुळे आपण लोकांसाठी किती महत्त्वाचे आहोत याची जाणीव होते आणि नात्यांमधील ओलावा वाढतो. विशेषतः योग वर्गासारख्या ठिकाणी जेव्हा आपण वाढदिवस साजरा करतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह असतो. आजचा हा वाढदिवस मी कसा साजरा केला हे या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल. योगामुळे माझ्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल आणि वाढदिवसाचा आनंद मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. योगा संपल्यावर आलेल्या सरांनी थोडा वेळ मेडिटेशन सुद्धा घेतले आणि त्याचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. आणि मन स्वस्थ राहण्यासाठी आपण ध्यान करतो, परंतु समस्या ही आहे की आपण ध्यान करायला बसतो तेव्हा तेच मन शांत होत नाही. बरोबर आहे ना? म्हणून आपल्या ध्यानात इंटरेस्ट येत नाही. बरोबर आहे? आपण ध्यान करायला बसतो, पण ध्यान करताना ज्या मनासाठी आपण ते ध्यान करतो ते मनच एकाग्र होत नाही. नंतर मेडिटेशनसाठी आलेल्या सरांचे काकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर बोरसे मॅडम यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर काकांनी
आणि आरतीताई आणि बोडसे मॅडम यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व मैत्रिणींनी एक एक करून मला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
आज योगात येऊन मला जवळजवळ 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 2.5 वर्षात मला अगदी प्रेमळ अशा जीवाभावाच्या मैत्रिणी सुद्धा मिळालेल्या आहेत. मी या योगा ग्रुपमध्ये नवीन आहे असे मला कधीच वाटले नाही. तर मंडळी, असा होता माझा आजचा योगा अभ्यास आणि वाढदिवसाचा हा छोटासा पण खूप आनंदी सोहळा. तुमच्या प्रेमामुळे आणि योगाच्या साथीमुळे मला स्वतःला खूप तरुण आणि उत्साही वाटतं. आजच्या दिवशी मला हेच सांगायचं की वय कितीही असो, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि छंदासाठी वेळ नक्कीच काढला पाहिजे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळेच मी रत्नमाला हे चॅनल इथपर्यंत पोचलं आहे. असाच लोभ आणि प्रेम माझ्यावर राहू द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण रोज एकत्र योगा करतो, पण आज तुमच्या शुभेच्छांमुळे मन जास्त प्रसन्न झालं आहे. आपल्या सर्वांचं आरोग्य असंच उत्तम राहो हीच सदिच्छा. कसा वाटला तुम्हाला हा माझा योगातील वाढदिवस मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मकता घेऊन आलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि फिट राहा. आज एवढे छान गाणे चालू आपण त्यांना दोघांना उभं राहावं. त्यांनी पुढे अजून वेळ नाही 2 मिनिटं त्यांना गाणं